स्वामी म्हणतात जगासमोर दाखवणं आणि मुळात तसं असणं यात खूप मोठा फरक नक्की असतो. माझ्या प्रिय मुला, आयुष्यामध्ये तुला अशा व्यक्ती नक्की मिळतील जे असतात काहीतरी वेगळ्या, पण तुझ्यासाठी दाखवतात तुला काहीतरी वेगळं. लक्षात ठेव, जर तुला माणसं ओळखण्याची कला येत नसेल तर तुला नक्की ते प्रत्येक वेळेला फसवण्याचा प्रयत्न करतील आणि प्रत्येक वेळेला तुला फसवतील देखील. या आयुष्यात प्रत्येक व्यक्ती आपल्या चांगल्यासाठीच येत नसतो. 99% लोक आपल्याला मागे ओढण्यासाठी आणि आपल्याला मागे ओढून स्वतः पुढे जाण्यासाठी येतात. आयुष्यात स्वामी बोलतात, नाती ती जपा जे तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करतात. आयुष्य हे एक चक्र आहे. तुम्ही जे वागाल तेच तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एखाद्याला जशी इज्जत द्याल तशी तुम्हाला मिळेल. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट हे तुमच्या मनाप्रमाणे होणार नाही. काही वेळेला काही गोष्टी इतरांच्या मनाप्रमाणे देखील होऊ शकतात. आयुष्य आहे, देव सर्वांवर त्यांच्या कर्मानुसार फळ देत असतो. तुमचे कर्म जसे असतील नक्की देव तुम्हाला त्याचे फळ देखील तसेच देणार. देवावरती विश्वास ठेवा. देवानी आपली साथ कधीही सोडलेली नाही. देव बोलतोय, मी प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत आहे, तुम्ही काळजी करू नका. जेव्हा तुम्हाला माझी गरज भासेल तेव्हा मी नक्की तुमची साथ देईल. नियती जेव्हा तुमच्या हातातून काहीतरी हिरकावून घेते तेव्हा त्यापेक्षाही काही मौल्यवान देण्याकरिता तुमचा हात रिकामा असतो तेव्हा ते तुम्हाला देते. घाबरू नको. तुझे प्रयत्न हे प्रामाणिक असतील, तू जर माझ्या मार्गावर चालत असशील तर तुला आयुष्यात कशाचीच कमी होणार नाही, शपथ आहे माझी. स्वामी म्हणतात, जो व्यक्ती या व्हिडिओला एक लाईक करेल आणि या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं टाईप करेल, त्याच्या आयुष्यात येत्या 24 तासात मोठी आनंदाची बातमी येईल. विश्वास ठेवा. तुमचा जर स्वामी रायांवरती विश्वास असेल तर आयुष्याच्या प्रत्येक संकटात, प्रत्येक अडचणीत स्वामी आपल्या पाठीशी असतील. आयुष्यात कोणी समजून घेतलं नाही तरी चालेल, पण एखाद्यावर एवढा विश्वास ठेवू नका की तो तुम्हाला वाईट काळात किंवा चांगल्या काळात फसवून तुमचा वाईट काळ आणेल. शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेलं सुंदर उत्तर आहे आणि संयम हे परिस्थितीला दिलेलं प्रत्युत्तर. असेल कोणी तुझं, तू फक्त पंखात कायम भरारी ठेव. बदलेल तुझा पण एक दिवस. फक्त तू स्वतःवर व माझ्यावर विश्वास ठेव. तुला साथ देणारा मी आहे. तुझ्या प्रत्येक संकटात तुझी मदत करणाराही मीच आहे. आपल्या मनाचा सल्ला हा जगातील सुरुवात सुंदर गुरु असतो. जो व्यक्ती स्वतःवरती विश्वास ठेवतो त्याला कोणीही फसवू शकत नाही. संघर्ष हे निसर्गाचं आमंत्रण आहे. जे स्वीकारतो तोच आयुष्यात पुढे जातो. चढ उतार नसतील तर ते रस्ते कसले आणि तडजोड नसतील तर ते आयुष्य कसले. आयुष्याचं दुसरं नाव तडजोड म्हटलं जातं. आठवण कितीदा दिली त्यांनीच साथ, नको डगमगू स्वामी देतील साथ. स्वामी सदैव पाठीशी आहे. त्यांनी आपली साथ कधीही सोडलेली नाही. आपला त्यांच्यावरती विश्वास हवा. स्वामी कठीण काळात देखील आपली साथ देतात. स्वामी नेहमी बोलतात, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जेव्हा तुम्हाला वाटेल की आपल्या जीवनात बहुत जादा संकटे आली तेव्हा स्वामी समर्थांचे नामस्मरण करा. स्वामी तेव्हा नक्की साथ देतील. भावनांच्या तव्यावर समर्थांची साथ असेल तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होते. स्वामी समर्थ महाराजांची साथ जर तुम्हाला मिळाली तर समजा नशीबच बदलेल. कारण स्वामी ज्यांची साथ देतात त्यांचं वाईट कधी होत नाही. स्वामी ज्यांची साथ देतात त्यांच्या आयुष्यात सर्व चांगले आणि आनंदाचे क्षण येतात. स्वामी ज्यांची साथ देतात त्यांच्या मनामध्ये सदैव प्रेमाची भावनाच असते. स्वामी ज्यांची साथ देतात ते आयुष्यात सदैव हसत खेळत राहतात. स्वामी ज्यांची साथ देतात ते सदैव समृद्धीने प्रगती करत असतात. माणूस नेहमी म्हणत असतो की अमुक अमुक प्रॉपर्टीचा मालक आहे मी, हे सर्व माझे आहे. तेव्हा देव वरे हसत असतो आणि म्हणतो, अरे वेड्या, माझे काय म्हणतोय.
अरे वेड्या, सर्व 7-12 तर माझ्या मालकीचं आहे. तुला फक्त 70 ते 80 वर्षाच्या करारानं मी खाली पाठवलं आहे आणि ज्या वेळेस हा करार संपेल त्यावेळेला तुला तुझ्या शर्टचे बटनसुद्धा मी लावण्याला वेळ देणार नाही. लक्षात ठेव, जास्त गर्व करू नको, कारण तुझे काहीही नाही. 70-80 वर्षानंतर मी तुला नक्की वापस बोलवेल, तेव्हा हे सगळं तुला सोडून यावंच लागेल. रडू तर येत असेल, पण जर डोळ्यात दिसतं ते नसतं. जसं आयुष्य असतं तसं जगायचं असतं. स्वामी बोलतात, हा सगळं संपून गेलंय असं जेव्हा तुम्हाला वाटतंय तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्या. तुम्हाला तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करायचे. स्वामी समर्थ महाराजांच्या नावाचा जप करायचा. जेव्हा तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या नावाचा जप कराल तेव्हा तुम्हाला कळेल की सर्व काही अजून आपल्या मनाप्रमाणे व्हायचंय बाकी आहे. आयुष्यात जेव्हा वाटेल की आयुष्यात खूप अडचणी आल्या, आयुष्यात खूप संकटे येत आहे, तेव्हा स्वामी नामाचा जप करा. आयुष्यातील प्रत्येक संकट हे आपणेआप दूर व्हायला सुरुवात होईल. ज्या वेळेला तुम्हाला वाटतं की सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे व्हावं त्यावेळेला श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करा. आयुष्यात वाटेल की आता आपण काहीतरी चांगलं करायला जातोय आणि त्यात आपल्या मनात एक विचार येतोय की आता या कामात कुठली अडचण येईल का, तर त्यावेळेला तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचे डोळे बंद करून नामस्मरण करा. तुमच्या कामात येणाऱ्या अडचणींना स्वामी स्वतः थांबवतील. ते तुमची साथ देतील. त्या अडचणींना तुमच्या जवळ येऊ देणार नाहीत. फक्त त्यांच्यावरती डोळे बंद करून विश्वास ठेवा आणि त्यांचे नामस्मरण करा. आपला स्पष्ट स्वभाव स्वामींच्या कटकट असेल तर ती समस्या आहे. लक्षात ठेवा, आपण फक्त आरशाप्रमाणे राहायचं. काळजी तर त्यांनी करायची ज्यांच्या मुखात नकली मुखवटा असतो. जे चोर असतात, काळजी आणि भीती त्यांना वाटत असते. आपण काहीही केलं नाही तर आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. स्वामी सदैव आपली साथ देतील. आपला फक्त विश्वास ठेवायचा असतो. स्वतःला पटेल तसं योग्य वागावं. दुसऱ्यासारखं वागून स्वतःचं अस्तित्व गमावू नये. कारण चालण्यासाठी प्रत्येक गोष्ट हिरा नसते. लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्ट जी चमकते ती काचही असू शकते. हिराच असेल याची कुठलीही खात्री देता येत नाही. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. काही होणार नाही आणि उगाच कल्पनांमध्ये अडकू नको. निर्भय हो. अरे भिवू नकोस, मी प्रत्येक वेळेला तुझ्या सोबत आहे. प्रत्येक संकटात मी तुझी साथ देत आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मी तुझी साथ दिली आहे. स्वामी बोलतात, जेव्हा तुला माझी गरज होती तेव्हाही मी तुझ्या सोबत आलेलो आणि आत्ता तुला माझी गरज असेल तर एकदा हाक मारून तर बघ. नेहमी तुझी साथ द्यायला मी तयार आहे. आयुष्यामध्ये जेव्हा तुला वाटेल की स्वामी माझ्या सोबत नाहीत तेव्हा एकदा श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करून बघ. स्वामी नक्की तुझ्या सोबत येतील. तुझं आमच्यासोबत असणं हे तुझ्या मर्जीवर नाही तर आमच्या मर्जीवर अवलंबून आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी. समाधान म्हणजे अंतःकरणाची संपत्ती आहे. ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी माणूस होतो. जो व्यक्ती आयुष्यात समाधानी होतो तो नेहमी यशस्वी होतो. आयुष्यात समाधानी व्हायला हवं. जो व्यक्ती समाधानी होतो आणि पुढे चालतो तो आयुष्यात सतत प्रगती करतो. जर तुम्हाला वाटत असेल की स्वामी माझी साथ देत नाहीत तर स्वामीवरती विश्वास ठेवून बघा, कारण स्वामी तर प्रत्येक वेळेला तुमची साथ देत असतात. श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करून बघा. स्वामी नक्की तुमची साथ देतील. स्वामी बोलतात, जेव्हा तुला वाटत असेल की कोणी तुझ्या सोबत नाही तेव्हा तू श्री स्वामी समर्थ नामाचा जप कर. माझेपणाचे झाड, मीपणाची फांदी, अभिमानाचे फूल, अहंकाराचं फळ, असा मनुष्य त्याचा जन्मच झाला निष्फळ. आयुष्यात कधी गर्व करू नका. जर गर्व करायला लागले तर लोक तुमच्यापासून दूर जातील. मग एकटे पडाल. अवघ्या जन्म्याची पुण्य पावली, आज भक्तीची तुझी लागली. तूच असाची माझी माय मावली. अनंत भाव तुझी कृपा सावली. स्वामी बोलतात, आपले विचार सगळ्यांना पटतील असं नाही.
म्हणून ते मांडायचे सोडू नका, कारण काही विचार हे दुसऱ्यांना पटले नाही विचार करून लावा. स्वामी बोलतात, पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो, हातावर पडला तर चमकतो, शिंपड्यात पडला तर तो मोती होतो. थेंब तोच असतो, पण फरक त्याच्या सोबतीचा असतो. आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वतःवरती विश्वास ठेवा आणि तुम्हाला जे काही करायचं आहे त्याकडे लक्ष द्या. बऱ्याच वेळेला गोष्टी मनाविरुद्ध होतात, पण त्या मनाप्रमाणे करण्यासाठी आपल्याला थोडी मेहनत तर घ्यावी लागते. शांतपणे कठोर परिश्रम करा, तुमचे यश नक्की आवाज करेल. सतत स्वतःला सांगा, आपण आपल्या कामावर लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहित राहा आणि त्यांची उपलब्धी स्वतःसाठी बोलून द्यावा. स्वामी बोलतात, नेहमी जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल तेव्हा आयुष्यात तुमचं यश हे तुमचे गुणगान गाईल. प्रत्येक वेळेला स्वतःवरचा विश्वास असतो तो कमी करू नका, तो विश्वास कधीही डगमगू देऊ नका. स्वामी प्रत्येक वेळेला आपल्या सोबत आहेत, ते आपली साथ सदैव देत आहेत. फक्त आपला विश्वास हे सदैव असू द्या. कधी कधी घरात अचानक नकारात्मकता येते, मन बेचैन होते, काही करण्याची इच्छा होत नाही, मनात वाईट विचार, भीती, दडपण वाटू लागते. तेव्हा हा उपाय नक्की करून पहा. एका वाटीमध्ये घरात असेल तो रुद्राक्ष घ्यावा व त्या रुद्राक्षाचा 21 ज्योतिर्लिंगाचं नाव घेत स्वच्छ पाण्याने अभिषेक करावा. यामुळे मन शांती होऊन वातावरण प्रसन्न वाटू लागते. स्वामी बोलतात, आयुष्यामध्ये अशा बऱ्याच अडचणी असतात, त्या आपल्या आयुष्यात येतात, पण त्यांचा सामना आपल्याला करायचा असतो. स्वामी बोलतात, आयुष्यात तुमच्या अडचणी आहेत, त्या अडचणींचा सामना कसा करावा. स्वामी आपल्याला संकेत देतात, ते कसे ओळखावे. श्री स्वामी समर्थ महाराज ज्यांची नित्यसेवा करणाऱ्या सेवेकरांना वेगवेगळे संकेत देत असतात, ते संकेत कसे ओळखावे ते बघा. स्वामींचा फोटो किंवा मूर्तीपुढे बसून सेवा करत असाल तेव्हा अचानक जर आपल्याला सुगंधी वास येतो आणि मन प्रसन्न होत असेल तर स्वामी समर्थ महाराज आपल्या सेवेने प्रसन्न झाले. रात्री स्वामी समर्थ महाराज स्वप्नामध्ये आले तर हा खूप शुभ संकेत आहे. स्वामी समोर दिवा पेटवतो तेव्हा दिव्यातील ज्योत वरच्या दिशेने सरळ रेषेत वाढत जात असेल तर स्वामी आपल्या आजूबाजूला वावरत आहेत. ज्या वेळेला आपण मायेचा जप करत असतो त्यावेळेला अचानक शरीरातून नसानसात रोमांच होत असेल तर सुखद अनुभूती होत असेल तर समजावे की स्वामी आपल्या सोबत आहेत. स्वामी बोलतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुमच्या मी सोबत असेल, फक्त माझे नामस्मरण करा. स्वामींनी धनवृद्धीसाठी एक उपाय सांगितलाय, ते जर कराल तर नक्की लाभ होईल. दर गुरुवारी किंवा रोज भाजलेला चणे हे आपल्याला कबुतराला द्यायचे आहे. संध्याकाळी उंबरठ्याजवळ व देवाघरात गाईच्या तुपाचा दिवा लावावा. रात्री योगेश्वर कृशो यंत्र प्रार्थ धनुत्र हे न जप करावा आणि कृष्ण वासुदेवाय हृदय परमात्मे या नामाचा जप केला तरी चालेल किंवा श्री स्वामी समर्थ नामाचा 108 वेळा जप करावा. मंदिरात गेल्यावर देवाला कधी हाताने नमस्कार करू नये. नमस्कार करताना तो किंचित वाकून विनम्र नमस्कार करावा. प्रदक्षिणा घालताना देवाला एक प्रदक्षिणा कधीही घालू नये, किमान 5, 7 किंवा 11 तरी घालाव्या. देव व गुरु यांना वंदन करताना ते डोक्यावरील टोपी काढूनच करावे. देवापुढे नारळ वाढविताना शेंडीचा भाग देवाकडे करावा. तसेच देवाला फळ अर्पण करताना फळाचे देठ देवाकडे असावे. आयुष्यात बऱ्याच गोष्टी असतील ज्या मनाविरुद्ध होतील, तेव्हा स्वामीवरती विश्वास ठेवून त्यांचे नामस्मरण करा. स्वामी नक्की आपली साथ देतील. स्वामी बोलतात, आयुष्यात काही गोष्टी असतात ज्या मनाविरुद्ध होतात, पण त्या आपल्याला मनाप्रमाणे करायच्या असतील तर आपल्याला आधी प्रयत्न करून यशस्वी व्हावं लागते. आपल्याला जेव्हा गरज असेल तेव्हा स्वामी नक्की साथ देतील, फक्त आपला त्यांच्यावरती विश्वास हवा. स्वामी बोलतात, ज्या व्यक्तीचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 10, 1, 28, 19 तारखेला झाला असेल तर त्या व्यक्तीचा शुभ अंक हा 1 असतो. या व्यक्तीचा भाग्यांक आणि सूर्यासारखे तेजस्वी असते. ते त्याच्या चांगल्या वेळी येते तेव्हा ते सूर्यासारखे चमकतात. स्वभाव तापट असला तरी मेंदू मनाचे चांगले असतात. 1 अंक हे गुरु व सूर्य असतो. ज्योतिषशास्त्रानुसार
सूर्य हा महत्त्वाचा ग्रह मानला जातो. हे लोक हुशार व नेहमी ध्येयवान असतात, मेहनती असतात. या लोकांचे सतत कामात व्यस्त असतात. या लोकांच्या इतरात जास्त विश्वास ठेवणे म्हणजे स्वतः फसणे असते. या व्यक्तीच्या आयुष्यात वय वर्ष 10, 19, 28, 36, 46, 55, 34 आणि 73 शुभ मानले जाते. या अंकाच्या व्यक्तीसाठी 1, 10, 19, 28 यासारखं शुभ मानल्या जातात. वा व्यक्ती रोज उगवत्या सूर्याच्या दिशेने आणि पूजा करावी तर नेहमी त्यांच्या आयुष्यात बऱ्याच वेळेला सुख समृद्धी जास्त येईल. ज्याकडे पैसा आहे तो मनशांतींच्या शोधात फिरतो. ज्याकडे मनशांती आहे तो पैशाच्या मागे लागलाय. पण एकमेव श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्त असतात ज्यांच्याकडे या दोन्ही गोष्टी असतात. स्वामी बोलतात, बऱ्याच वेळेला संकटे येतील, त्या संकटांचा सामना करा आणि पुढे जाण्यास मदत मिळेल. स्वामी बोलतात, तुम्हाला बऱ्याच वेळेला आयुष्यात अशा गोष्टी पाहायला मिळतील ज्या तुम्हाला मागे ओढण्याचा प्रयत्न करतील. तेव्हा स्वामीवरती विश्वास ठेवा, कारण ते आपली साथ सदैव देतील. घरातून बाहेर पडताना म्हणा, स्वामी माझ्यासोबत तुम्हीही चला. कधी तुम्ही माझ्यासोबत असाल तर मला कुठल्याही संकटातून बाहेर निघता येईल. प्रत्येक वेळेला अडचण असेल तर त्यात तुम्ही मला साथ देत चला, नक्की मला त्यात यश मिळेल. प्रत्येक वेळेला तुम्ही जर माझी साथ द्याल तर प्रत्येक संकटात मला नक्की यश मिळतं. श्री स्वामी समर्थ महाराजांचा नेहमी नामस्मरण करा. आयुष्याच्या प्रत्येक संकटात स्वामी साथ देतील. जो इतरांना संपविण्याची तयारी करतो पण तो स्वतःला वाचवण्यात कुठेतरी कमी पडतो. जो इतरांना वाचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीही मरत नाही किंवा संपत नाही, कारण स्वामी नेहमी त्याची साथ देतात. स्वामी बोलतात, आयुष्यामध्ये सतत पैशाची हानी होत असेल किंवा पैसा प्रवाह थांबला असेल तर शुक्रवारी लक्ष्मी देवीची पूजा करावी. पूजेमध्ये 5 लवंगा आणि 5 गोमती चक्र ठेवाव्या. दुसऱ्या दिवशी या वस्तू लाल कपड्यात बांधून तिजोरीत किंवा पैशाच्या ठिकाणी ठेवावा. यामुळे लक्ष्मीची कृपा आपल्यावर सदैव वाढते. स्वामी सांगतात, काही गोष्टी ज्या आपल्या मनाप्रमाणे होत नाहीत तर काही गोष्टी ज्या मनाप्रमाणे होत असतात. आयुष्यात बऱ्याच वेळेला प्रत्येक संकट आपल्याला सांगून येणार नाही. काही गोष्टी आपल्या मनाविरुद्ध येतात. स्वामी म्हणतात, शुभ अंक कसा काढावा? शुभ अंक काढणे खूप सोपे आहे. याची गणना करण्यासाठी तुम्हाला संपूर्ण जन्मतारीख म्हणजे जन्मतारीख, जन्म महिना आणि जन्मवर्ष मोजावे लागतील. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीचा जन्म 4/10/1995 असेल तर त्या व्यक्तीचा शुभ अंक काढण्यासाठी 4 व बेरीज 10 बेरीज 1955 असे येईल. म्हणजेच त्या व्यक्तीचा जन्मांक 4 + 1 + 6 = 11 = 2 असा असेल. म्हणजे त्या व्यक्तीसाठी तो शुभ अंक 2 आहे असे समजावे. बऱ्याच वेळेला आपल्याला शुभ अंक काढता येत नाही. त्यासाठी आपले जे पूर्ण जन्मतारीख असते त्याला एक एक पूर्ण सेपरेट करावे आणि त्यानंतर त्यामध्ये बेरीज करावी. जे काही उत्तर येईल ते शुभ अंक असेल. काय तोटा आहे आपल्या भाग्याला? सद्गुरूंचे पाय आहेत ना डोके टेकवायला? काय भीती आहे आपल्या साऱ्यांना? गुरु माऊली आहेत मार्गदर्शनाला. जरा का थोडीही भटकणार माऊली लगेच वाटेवर आणणार. हाताशी धरलाय आपल्या हात आहे. स्वामी समर्थ सदैव आपल्या सोबत आहेत. आयुष्यात बऱ्याच वेळेला आपल्याला अशा अडचणी येतात ज्या मागे ओढतात, पण स्वामी आपल्याला तेथूनही पुढे काढतात. स्वामी बोलतात, प्रारब्ध म्हणजे नशीब किंवा भाग्य असा अर्थ होत नाही. आपल्या वागण्याला, बोलण्यापासून आणि कृतीतूनच आपण प्रारब्ध घडवतो. कर्म हे सर्वश्रेष्ठ असते. आपले कर्म जर चांगले असतील तर प्रारब्ध निश्चित चांगले होते. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती जर आपला विश्वास असेल तर आयुष्यात कधीही आपल्याला यश नक्की मिळतं. आज स्वामी सांगतात की जेव्हा आयुष्यात तुम्हाला अशी अडचण येईल की वाटेल स्वतःला संपवून टाकावे, तेव्हा तुम्ही शांत राहा आणि एकदा स्वामी समर्थ महाराजांचे डोळे बंद करून नामस्मरण करा. मग बघा, स्वामी स्वतः तुमच्या पुढे येऊन उभे राहतील. घरात अस्वस्थ वाटत असेल, झोप न लागणे, घरात मुंग्या झुरळांचे प्रमाण वाढणे, घरात अप्रसन्नता वाटणे किंवा भरपूर अन्न शिल्लक राहणे, अन्न खाण्याची इच्छा न होणे, तर तुरंत वास्तूला नजर लागली आहे. तर लक्षात ठेवा, एक छोटासा उपाय आहे जे तुमच्या वास्तूला नजर लागलेली आहे ते दूर करेल. एक लिंबू घेऊन त्यावरचा भाग थोडा कापावा.
त्यामधला गर्ग पूर्ण काढून टाकावा. फक्त सालीची वाटी बनवून त्यामध्ये मोहरीचं तेल टाकून खोबऱ्याच्या तेलाने भिजलेली वात घालून त्याचा दिवा देवासमोर प्रज्वलित करावा. आणि उगवलेला स्रोत किंवा आपण देवींची पठण करू शकतो किंवा एखादा जो मंत्र आहे जसं की स्वामींचा तारक मंत्र असा मंत्राचा जप करू शकतो. त्यानंतर तुम्हाला तिथून उठून जायचं आहे देवाचा आशीर्वाद घेऊन. त्यानंतर तुमच्या घरातील पूर्ण वास्तुदोष किंवा नकारात्मकता निघून जाईल. स्वामी बोलतात, शुक्रवारी हा छोटासा उपाय एकदा करून बघा. आयुष्यातील मोठं संकट नेहमी दूर राहील. शुक्रवारी 21 पिवळे तांदळाचे दाणे घ्या. लाल कपड्यात बांधून त्यांची पोटली तयार करा. तांदूळ पिवळे करण्यासाठी हळदीचा वापर करा. ही पोटली देवासमोर ठेवून मनोभावाने आर्थिक अडचणी सोडवण्याची प्रार्थना करा. मग ही पोटली तिजोरीत किंवा पर्समध्ये ठेवा. माता लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावर राहील. तुमचे प्रत्येक व्यक्ती जे तुम्हाला मागे ओढण्याचा प्रयत्न करताय ते नेहमी तुमच्यापासून दूर राहतील. आयुष्यात हा छोटे छोटे उपाय केल्यानेही बराच फरक पडतो. प्रत्येक वेळेला मोठा उपाय करायचा असेल असं नाही. छोट्या छोट्या उपायाने देखील तुमच्या आयुष्यात बरेच संकटे दूर होतात. स्वामी आपली साथ देत आहेत आणि ते सदैव देत असणार. फक्त आपला त्यांच्यावरती विश्वास हवा. शिव महापुराणातील काही उपाय. खूप अडचणी येत असतील, काम अडकलेले असेल, काहीच मार्ग दिसत नसतील, तर आजारपणही खूप वाढलं असेल तर काय करावे? सोमवारी महादेवाच्या मंदिरात शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा व आपली अडचण अडकलेल्या कामाला लवकर मार्ग मिळू दे अशी प्रार्थना करावी. एक माळ ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. मग बघा, नक्की तुम्हाला महादेव देखील साथ देतील. तुमचं अडकलेले काम पूर्ण करतील. तुम्हाला जेव्हा गरज आहे तेव्हा साथ देखील देतील. साधना ही उंबराच्या फुलाप्रमाणे असावी. उंबराचे फूल कोणाला दिसत नाही, फळे मात्र सर्वांना दिसतात. यालाच एक अपवाद आहे. उंबराचे फूल फक्त योगी लोकांनाच दिसतात. साधकाची साधना उंबराच्या फुलाप्रमाणे गुप्त पाहिजे. साधक हा एकदम फलद्रूप होऊन प्रकटण्याचा श्रेष्ठत्व आहे. साधना करताना त्यांच्या साधकांची लौकिकती जगण्याची किंमत हे पूर्ण होत असते. स्वामी बोलतात, काळ कितीही वाईट असू द्या, परिस्थिती कितीही डगमगली असू द्या, पण काळजी स्वामीबद्दल ठेवा. फक्त त्यांचे नामस्मरण करा. स्वामी प्रत्येक वेळेला तुम्हाला त्यातून बाहेर काढतील. आज वाईट आहे, उद्या चांगले होईल. वेळच तर आहे, नक्की बदलून जाईल. प्रत्येक संकट आहे ते दूर होईल. स्वामी समर्थ नामांचा विश्वास ठेवा. प्रयत्न सोडू नका. सुरुवात नेहमी कठीण असते. जसे जसे प्रयत्न कराल तसे तसे यश जवळजवळ येते. श्री स्वामी समर्थ म्हणतात, आयुष्यात छोटं का असावं, पण स्वतःवर विश्वास ठेवलेला व्यक्ती असावा. स्वामी बोलतात, बाळा, तुझ्यावरचे संकट हे आता लवकर टळेल आणि सुख तुला लवकर मिळेल. विश्वास ठेव. आयुष्यात दूर तू काही अडचणीत असशील तर माझे नाम घे. तुला नक्की यश मिळेल. परमेश्वरांची योजना निराळी असते. आपले नित्यकर्म जीवनात हे नेहमी चांगले केलेले असते. तोल बिघडतो, त्यांची रचना पहा. तो तापट आपल्याला नेहमी यश देतं. परमेश्वराची योजना ही अपरंपार आहे. ते आपली साथ देत असतात. फक्त आपला त्यांच्यावरती पूर्ण विश्वास हवा. परमेश्वरांनी आपली साथ कालही दिली आणि ते आजही देतात आणि प्रत्येक वेळेला देतात. आपणच फक्त त्यांच्यावरती विश्वास ठेवायचा असतो. जर स्वामीवरती आपण विश्वास ठेवला तर आयुष्याच्या प्रत्येक काळात स्वामी नक्की आपली साथ देतील. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून तर बघा. आयुष्याच्या प्रत्येक काळात प्रत्येक वळणावर स्वामी तुमची साथ सदैव देतील. जर तुम्हाला वाटत असेल की स्वामी माझ्या सोबतीला नाही तर काळजी करू नका. स्वामी सदैव तुमच्या सोबतीला असतात. स्वामींनी तुमची साथ कधी सोडलेली नाही. स्वामी तुमची साथ कधी सोडत नाहीत. फक्त आपला त्यांच्यावरती विश्वास हवा. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती आपला विश्वास असेल तर आयुष्याच्या प्रत्येक कठीण काळात स्वामी आपली साथ देतात. होय, जर स्वामीवरती तुमचा विश्वास असेल तर काळजी करू नका. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामाचा जप करा. प्रत्येक वेळेला आयुष्यात प्रत्येक संकटात स्वामी तुमची साथ नक्की देतील. श्री स्वामी समर्थ महाराजांचे तुम्ही जर भक्त असाल आणि नामस्मरण करत असाल तर स्वामी तुमची साथ कधीही सोडणार नाही. आपला फक्त त्यांच्यावरती विश्वास हवा.
आयुष्याच्या कठीण काळात स्वामी आपल्या सोबत असतील. जेव्हा त्यांची आपल्याला खरी गरज आहे तेव्हा स्वामी आपली साथ देतील. जेव्हा आपल्याला वाटेल की स्वामी समर्थ आपल्या सोबत पाहिजे तेव्हा त्यांचे नामस्मरण करा. स्वामी तुमच्या सोबत असतील. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामाचा जप करा. आयुष्याच्या प्रत्येक काळात स्वामी तुमची साथ देतील. जेव्हा स्वामीवरती आपला विश्वास असतो तेव्हा सर्व काही मनाप्रमाणे होतं. लक्षात ठेवा, फक्त स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करा. आयुष्याच्या प्रत्येक संकटकाळी स्वामी तुमची मदत करतील. जेव्हा तुम्हाला वाटेल की कुणीही माझ्या सोबतीला नाही, माझी साथ कुणीतरी द्यावी, तेव्हा स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करा. स्वामी प्रत्येक वेळेला तुमची साथ देतील. स्वामी नक्की तुम्हाला दर्शन देतील. फक्त स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करून तर बघा. प्रत्येक संकटकाळी स्वामी आपली साथ देत असतात. फक्त आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवायला हवा. स्वामी बोलतात, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तुला काळजी करण्याची गरज नाही. भिवू नकोस. हा संदेश ऐकल्यावर तू कधी रडणार नाही. मोजून 10 मिनिटे हा संदेश अजून पूर्ण ऐक. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक संकट आम्ही स्वतः दूर करणार आहोत. तुला काळजी करण्याची गरज नाही. श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करून तर बघ. आयुष्याच्या प्रत्येक संकटात स्वामी तुझी साथ नक्की देतात. होय, जर तुझा स्वामीवरती विश्वास असेल तर तुला घाबरण्याचे कारण नाही. स्वामी सदैव आपल्यासोबत असतात. प्रत्येक संकटात स्वामी आपली साथ नक्की देतात. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून तर बघ. आयुष्याच्या प्रत्येक काळात स्वामी आपली साथ देतात. स्वामींनी आपली साथ कधी सोडली नाही. फक्त आपला विश्वास त्यांच्यावरती असावा. जर आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करू तर आयुष्याच्या प्रत्येक संकटात स्वामी आपली नेहमी साथ देतील. श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण केल्याने आयुष्यात कधीच संकट येत नाही. प्रत्येक वेळेला ते संकट दूर जाते. फक्त स्वामीवरती आपला विश्वास हवा. ज्याचा स्वामीवरती विश्वास आहे त्याला काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामी त्याची साथ सदैव देत असतात. श्री स्वामी समर्थ सदैव त्याच्या सोबत असतात. श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात कधीच एखादी महत्त्वाची गोष्टी असलेली चुकीच्या पद्धतीने होत नाही. स्वामी त्यांची नक्की साथ देतात. आपला त्यांच्यावरती विश्वास हवा. जर स्वामीवरती आपला विश्वास असेल तर आयुष्याच्या प्रत्येक वाईट क्षणात स्वामी आपली साथ देतील. कोणत्याही कामात जर तुमच्या आयुष्यात यश मिळत नसेल तर स्वामी नामाचा जप करा. स्वामी सदैव तुमची साथ देतील. आयुष्याच्या प्रत्येक संकटात स्वामींनी आपली मदत केली आहे. स्वामी सदैव आपली मदत करत आहेत. फक्त आपला त्यांच्यावरती विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास असेल तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. स्वामी बोलतात, आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होतील. फक्त तुम्ही माझे नामस्मरण करा. जर स्वामींचे नामस्मरण कराल तर तुमच्या आयुष्यात वाईट गोष्ट कधी घडणार नाही. प्रत्येक संकटात स्वामी स्वतः तुम्हाला यश देतील. स्वामीवरती भरोसा आणि विश्वास ठेवून तर बघा. त्यांनी तुमची साथ कालही दिली आणि आजही देत आहेत. स्वामी तुमची साथ सदैव देत आहेत. फक्त तुमचा विश्वास त्यांच्यावरती हवा. स्वामी बोलतात, मी तुझं जीवन नक्की पूर्णपणे बदलून टाकेल. तू फक्त माझ्यावरती विश्वास ठेव. जेव्हा तुला तुझ्या आयुष्यात माझी गरज असेल तेव्हा तुझी साथ देत असणार आहे मी. काळजी करू नको. फक्त माझ्यावरती तू विश्वास ठेव. प्रत्येक वेळेला तुझ्या आयुष्यात तुझी साथ देणारा मी आहे. प्रत्येक संकटात तुझ्यासोबत उभा असणारा मी आहे. प्रत्येक वेळेला जेव्हा तुला माझी गरज भासेल तेव्हा तुला मार्ग दाखवणाराही मीच आहे. तू फक्त माझ्यावरती विश्वास ठेव. बाकी यश तर मी स्वतः तुला देणार आहे. स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावरती तू फक्त विश्वास ठेवून बघ. आयुष्याच्या योग्य काळात स्वामी तुझी साथ देतील. कधीही स्वतःवरती जास्त गर्व करू नका. स्वामी म्हणतात, जो व्यक्ती गर्व करतो तो नेहमी पूर्णपणे बर्बाद होतो. स्वामी बोलतात, आयुष्यात तुला प्रत्येक वेळेला वाटत असेल की स्वामी तुझ्या सोबत नाहीत, पण तू चुकीचा आहे. स्वामी तर प्रत्येक वेळेला तुझ्या सोबत असतात. स्वामीवरती विश्वास हवा. जर तुझ्या स्वामीवरती विश्वास असेल तर स्वामी तुझी साथ नक्की देतील. आयुष्यात अडचणी या ढिगभर असतात, पण त्या अडचणींचा सामना करण्याची शक्ती फक्त स्वामीमुळे येते.
स्वामीवरती विश्वास असेल तर त्या अडचणी जास्त मोठ्या वाटत नाहीत. स्वामीवरती विश्वास ठेवून तर बघ, स्वामी तुला अडचणीतून नक्की तारतील. तुझ्या स्वामीवरती विश्वास असेल तर आयुष्यात काळजी करण्याची गरज नाही. स्वामी प्रत्येकाची साथ देत असतात, फक्त आपला विश्वास त्यांच्यावर हवा. स्वामी सांगतात, प्रत्येक वेळेला तुला वाटत असेल की आयुष्यात खूप संकटे आहे, तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. कारण तुझ्या प्रत्येक संकटात तुझी साथ देणारा मी आहे. तुझे प्रत्येक संकट मी स्वतः दूर करतोय. तुला काळजी करण्याची गरज नाही. तू फक्त माझ्यावरती विश्वास ठेव. आयुष्याच्या प्रत्येक संकटात जेव्हा तुला माझी साथ हवी तेव्हा मी नक्की देईल. आयुष्यात तुम्ही कितीही आनंदी आहात हे महत्त्वाचे नाही, तुमच्यामुळे किती जण आनंदाचे आहेत, किती लोक सुखात जगत आहेत हे महत्त्वाचे आहे. स्वामी बोलतात, जेव्हा तुम्हाला वाटेल आपल्या श्वासापेक्षा आपल्या जवळ कोण असेल, तेव्हा हृदयातील परमात्मा हाच आपल्या सर्वात जवळचा मित्र असतो. सदैव स्मरण करा, या परमित्राचे संकल्पात तुम्ही सदैव पुढे जाल. प्रत्येक वेळेला देवाला कर्माची भीती बाळगावी. फक्त देव माफ करतील, पण कर्म नाही. देवापेक्षा जास्त मोठा कर्म असतो. जर तुम्हाला एका वेळेला देवाची भीती वाटत नसेल तर चालून जाईल, पण कर्मांना नक्की भिया. परिसाला जसे आपण लोखंड लागले की त्याचे सोने होते, तसे नामस्मरणाला जसे आपले मन चिकटले की आपल्या आयुष्याला नक्की सोनं बनवते. देवाने दिलंय त्यात थोडं इतरांना देऊन पहा. देव होता नाही आला तर माणूस तरी होऊन जगा. जगात कुठले पण नाते असो, त्यात विश्वास आणि वेळ या दोन गोष्टी खूप गरजेच्या असतात. यात नसलेल्या की नात्याला नेहमी तडा जातो. एखादी व्यक्ती आनंदात आहे याचा अर्थ असा नाही की त्याच्या आयुष्यात संकटे नाही. तो व्यक्ती त्या संकटांकडे स्वतःच्या आनंदापेक्षा जास्त लक्ष देत नाही. कुणालाही न दुखवता जगणे याच्या इतकं सुंदर कर्म नाही, दुसरं कोणतंच नसतं. आयुष्यात स्वतः जगणे आणि इतरांना अडचणी न देणे म्हणजे सर्वात सुखी जगणे. लबाडीचं आयुष्य जेवढं आहे तोपर्यंत समोरच्याची सहनशक्ती संपत नाही. हे नेहमी लक्षात ठेवा, जे आपल्या दुसऱ्यांना दुःख देतात ते आपल्यांना आनंद परत मिळवतात. मन आहे, आनंद असो, प्रेम असो वा दुःख असो, नेहमी मिळतं. आयुष्यात अपेक्षा आणि समाधान यात अंतर एवढं की अपेक्षा माणसाला दुःखी ठेवतात आणि समाधान माणसाला नेहमी यशस्वी करतात. प्रत्येक वेळेला आयुष्यात जर संकट येत असेल तर त्या संकटांचा सामना करून पुढे चला. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा. शक्य आहे ते तुम्ही करा, अशक्य आहे ते स्वामी करतील. स्वामीवरती फक्त विश्वास ठेवा, त्यांचे नामस्मरण करा. जो माणूस कष्टाला लाजत नाही त्याला जगात यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. कष्टाला जो व्यक्ती लाजतो तो नेहमी मागे जातो. जीवनात श्री स्वामी समर्थांची सेवा करा. निश्चित ध्येय असलेला स्वामी भक्त अतिशय खडतर रस्त्यावर देखील प्रगती करेल, पण ध्येयशून्य माणूस रस्ता कितीही सोपा असला तरी कुठेही पोहोचणार नाही. आपले ध्येय ठरवा. जो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी मनापासून शरण जाईल, महाराज त्याला नक्की योग मोक्ष देतील. लक्षात ठेवा, स्वामी म्हणतात, आपल्या आयुष्यात जागा ही रिक्त राहिल्या तरी चालतील, पण चुकीच्या माणसांचा सहवास नको. आपल्या आयुष्यात जर आपले मित्र कमी असतील, काही लोक जास्त आपल्याला बोलत नसतील, कदाचित आपण काही लोकांना बोलत नसू तरीही चालेल, पण एखादा चुकीचा व्यक्ती आयुष्यात आला तर आयुष्याचं वाटोळं व्हायला वेळ लागत नाही. शब्दांची निवड चुकीची असेल तर ते आपल्याला जास्त बिघडवते. स्वामी म्हणतात, माझं नाव नुसतं तुझ्या मुखात जरी आलं तरी तुझ्या सर्व अडचणी दूर होतील. होणार, सगळं छान होणार. सुख स्वतःच्या पावलांनी चालत येईल. फक्त श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेव. एकदा तुम्ही यशस्वी ठरला की भूतकाळातल्या चुकापेक्षा पोवाडे होतात. लक्षात ठेवा, जीवनात एकदा प्रत्येक गोष्ट जर चांगली असेल तर ती चांगलीच राहील हे शक्य नाही. त्या गोष्टीला जर तुम्ही सांभाळून ठेवाल तर ती नक्की आयुष्यभरासाठी राहील, पण जर तुम्ही दुर्लक्ष कराल तर तुमच्यासाठी वाईट होईल. हृदयाच्या मखमलीत आपण नेहमी 2 अक्षरे ठेवतो, ते म्हणजे स्वामी. श्री स्वामी समर्थ म्हणतात, आयुष्यात बऱ्याच गोष्टी असतात ज्या मेहनतीशिवाय होत नाहीत. त्याला पैसाही कामी येत नसतो, म्हणून नेहमी मेहनत करा. मेहनतीशिवाय काहीही शक्य नाही.
आपण म्हणतो की परिस्थितीमुळे काही करता आले नाही, खरं तर ती परिस्थितीच असते जी काहीतरी करायला भाग पाडते. लक्षात ठेवा, आयुष्यात हे दुसऱ्याच्या धाकात नाही तर स्वतःच्या थाटात जगायचं असतं. बऱ्याच वेळेला आपला वेळ स्वतःला घडविण्यात खर्च करतो, पण आपल्याला इतरांचे दोष पाहायला वेळ मिळणार नाही आणि मगच आपण आयुष्यात पुढे जाऊ शकतो. माणूस तेव्हा आतून तुटतो जेव्हा तो बाहेरून खूप शांत असतो. श्री स्वामी समर्थ बोलतात, जीवनात जर शांतता हवी असेल तर दुसऱ्यांशी वाद घालण्यापेक्षा स्वतःला बघून घ्या. कारण पूर्ण जगात कॉमेंट हे नेहमी वाईटच येतात, पण जो व्यक्ती त्या प्रत्येक गोष्टीला पूर्णपणे दुर्लक्ष करून चांगल्या गोष्टी बघतो तो यशस्वी होतो. आयुष्यामध्ये प्रत्येक वेळेला संकट आपल्या आयुष्यात येतील, त्या संकटांचा सामना करून पुढे जो जाईल तो यशस्वी नक्की होईल. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती ज्याचा विश्वास आहे त्याच्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट तो शक्य करेल. स्वामी बोलतात, जीवन जर शांतता हवी असेल तर दुसऱ्यांना वाद घालण्यापेक्षा स्वतःचा वाद घालून ते नेहमी चांगलं करा. अडचणी बऱ्याच वेळेला आयुष्यात येतात, फक्त स्वतःवरती विश्वास हवा. प्रत्येक वेळेला आपली गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होईल असं नाही. संकट हे आयुष्यात येते, पण त्या संकटांचा जो सामना करतो तो नेहमी पुढे जातो. जिद्दीच्या प्रवासात शांतता आणि संयम खूप महत्त्वाचा असतो. शत्रू मिळवणंही वाटतं तेवढं सोपं नसतं, त्यासाठी खूप कामात यशस्वी व्हावं लागतं. फक्त तीच लोक रडतात ज्यांना खरी नाती निभावलेली असतात, नाहीतर स्वार्थापोटी नाती निभावणाऱ्यांच्या डोळ्यात न लाज असते ना शरम असते. आयुष्यामध्ये नेहमी इतरांच्या चांगल्यासाठी प्रयत्न करा, कारण जेव्हा तुम्ही इतरांच्या चांगल्यासाठी प्रयत्न कराल तेव्हा देव तुमच्या चांगलं नेहमी करेल. देवावरती विश्वास ठेवा, ते आपली साथ कधी सोडत नाहीत. इतरांनी आपल्याला कितीही फसविण्याचा प्रयत्न केला तरी देव आपल्याला कधी फसवत नाहीत. लोक म्हणतात पहिल्यासारखे दिसत राहिले नाही, खरं तर दिवस हे पहिल्यासारखेच आहेत, फक्त लोक पहिल्यासारखे राहिले नाही. लक्षात ठेवा, ज्या माणसांना नात्याचं फळ मिळतं किंवा ज्या माणसांना त्या नात्यापासून काहीतरी मोठा फायदा होत असतो ते माणसं नातं कधीही तोडणार नाहीत. पण जर कुणाला एखाद्या नात्यापासून काहीही मिळत नसेल, त्याला वाटत असेल की हे फक्त टाइमपास आहे, तर तो नेहमी नातं तोडेल, या गोष्टीत काहीच वाद नाही. स्वामी बोलतात, आयुष्यात बऱ्याच वेळेला लोक फक्त स्वार्थासाठी आपली नाती ठेवतात. आपण आपली नाती नेहमी चांगल्या कामासाठी ठेवा. स्वामी बोलतात, चेहऱ्यावर कोणतेही भाव न दाखवणारी व्यक्ती खूप आतल्या गाठीची असते. वरून जरी सगळं शांत वाटत असलं तरी जिथे जातील तिथे वादळ निर्माण करण्याची त्यांची तयारी असते. कुणालाही न दुखावता जगणे या इतके सुंदर कर्म दुसरे कोणतेही नाही. ज्याला हे कळले त्याला वेळेचे पुण्य कमवण्याची आवश्यकता राहणार नाही. आज इच्छा नसताना सुद्धा खूप काही डिलीट करावं लागतं मोबाईलमधून आणि मनामधून सुद्धा. स्वामी बोलतात, बऱ्याच वेळेला देवावर एवढा विश्वास आणि भरोसा असतो की संकटात असाल तरी तुमची चिंता देवाला असते. संकटात तुम्ही असता आणि टेन्शन देव घेतो. चिंता तुमची देव करून तुम्हाला बाहेर काढतो. पाठीवर कौतुकाची थाप देणारी परकी असतात, पण दुःख आणि दुर्दैव असं की डोक्यावर ताप देणारी मात्र आपली असतात. नियती हे कशी आहे हे आपल्याला माहिती नाही. नियती फक्त कर्माला बघते. तो सर्व बघतोय, तुमची प्रार्थना, तुमचा संघर्ष, तुमच्या वेदना, तुमचा संयम, तुमचे कर्म. देव तुमच्या संघर्षाला योग्य फळ देईल, तुमच्या प्रार्थनेचे योग्य तुम्हाला मोल देईल. तुमच्या वेदना नेहमी कमी करेल. तुमचा संयम आता सोडण्याची टाईम आला आहे. तुमचे कर्म बघून तुम्हाला फळ चांगले देईल. देवावरती जर विश्वास असेल तर प्रत्येक कठीण संकटात आपण यशस्वी होऊ शकतो. कचऱ्यात पडलेली भाकरी हे सांगते, पोट धरून भरलं की माणूस आपली लायकी विसरून जातो आणि जेव्हा पोट रिकामं असतं तेव्हा कचऱ्यातली भाकरी खायला भाग पाडतो. कोणाच्या मनात काय आहे जर हे कळत असलं तर त्या जगात कोणीच कोणाशी बोललं नसतं. हे कडू आहे पण सत्य आहे. स्वामी बोलतात, काळ वाईट असला तरीही तू असू दे, परिस्थिती किती डगमगलेली असू दे, पण काळजी स्वामीबद्दल ठेव तू. स्वामी तुझी नक्की काळजी करून तुला बाहेर काढतील. श्री गुरुसारखा दुसरा कोणी पाठीराखा नाही. स्वामीसारखा आपला साथ देणारा दुसरा कोणीही नाही. जर आपला स्वामीवरती विश्वास असेल तर आयुष्याच्या प्रत्येक संकटात स्वामी आपली साथ देत आहेत.
श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेव. तुझी चिंता व्यर्थ आहे. विश्वास ठेव, तुझ्या पाठीशी मी आहे. तुम्ही फक्त नामस्मरण करा, बाकी मी बघतो. स्वामी म्हणतात, सयरा सर्व तुमच्या मनाप्रमाणे होईल, फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा. चंदनापेक्षा वंदन अधिक शीतलेचे आहे. योगीपेक्षा उपयोगी असणं चांगलं असते. प्रभाव चांगला असण्यापेक्षा स्वभाव चांगला असणे महत्त्वाचे आहे. ज्याचा स्वभाव चांगला असेल, जो नेहमी उपयोगी पडत असेल आणि जे प्रत्येक वेळेला साथ देत असेल, तो नेहमी आपला व्यक्ती असतो. माणसाला डोळे असून सुद्धा अंधारात मार्ग दिसण्यासाठी जशी प्रकाशाची आवश्यकता असते, तसे भरपूर ज्ञान असल्यानंतरही खरा मार्ग दिसण्यासाठी स्वामीचरणी भक्ती करणे आवश्यक असते. आपण आपलं काम नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहिलं पाहिजे. त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामध्ये जो काही वाईटाचा कचरा असेल तो आपोआप किनाऱ्याला लागतो. आशीर्वाद घेता येतील तेवढे घ्या, तळतळाट मात्र कोणाचीही घेऊ नका. आपल्या सुखाकरिता इतरांना दुखवू नका. स्वामी बोलतात, प्रत्येकाचं मन जपत राहायचं. याला काय वाटेल, त्याला काय वाटेल, आपल्या मनाचं काय. लक्षात ठेवा, जर तुम्ही आयुष्यात फक्त इतरांचे मने जपाल, सर्व काही इतरांसाठी कराल, तर तुम्ही काहीही करू शकणार नाही. आयुष्यात प्रत्येकाचं मन जपायला जाल तर तुम्ही अशा स्थितीत याल की तुम्हाला कोणीही भाव देणार नाही. प्रत्येक व्यक्ती तुम्हाला नेहमी कडूच बोलून जाईल. प्रत्येक व्यक्ती तुम्हाला टोचल्यासारखं बोलून जाईल आणि दुखावत राहील. आयुष्यात तुम्ही कुणाचंही मन जपू नका, स्वतःचं जपा. स्वामी म्हणतात, स्वार्थी व्हा, खूप जास्त स्वार्थी व्हा. एवढे स्वार्थी व्हा फक्त स्वतःसाठी. स्वतःला नेहमी चांगलं ठेवा. नेहमी स्वतःचा विचार करा आणि इतरांचा कमी करा. जेव्हा तुम्ही इतरांपेक्षा स्वतःचा जास्त विचार करता, तेव्हा तुम्ही नक्की आयुष्यात योग्य मार्गावर जाता. आजकाल जग असं राहिलेलं नाही की प्रत्येकाचा विचार करायला हवा, कारण लोक आपला विचार करत नाही तर त्यांच्या फायद्याचा बघतात. स्वामी म्हणतात, जर तू शोधणार असशील तर काळजी करणारा शोध. तुला वापर करणारे तुला शोधत येतील. जर तू बंधन नाही, तुला जर आयुष्यात असं काही करायचं असेल जे आजपर्यंत कोणीही केलं नाही, तर तुला अशी मेहनत करावी लागणार जे आजपर्यंत कुणीही केली नाही. स्वामी म्हणतात, हेही दिवस सरतील. विश्वास ठेव माझ्यावर, तू एकटा नाही. समजूतदारपणा आणि शांतता हे वयात नाही तर आयुष्यात येणाऱ्या अवलंबून असते. नातं सुखावर असावं, मन दुःखावर नसावं. श्री स्वामी समर्थ बोलतात, आयुष्यात कोणतेही दुःख रोखण्याचा एकच उपाय म्हणजे काहीही आपले नाही, काहीही आपले नव्हते आणि काहीही आपले राहणार नाही. हे नेहमी सत्य आहे. स्वामी बोलतात, तुम्ही लिहिताय ना, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात वेळ घालवा. लवकर जाग येणे खूप महत्त्वाचे असते, मग ते झोपेतून असो किंवा अहंकारातून. होणार नाही कधी अनर्थ जर सोबत असतील स्वामी समर्थ. लक्षात ठेवा, आयुष्याच्या प्रत्येक संकटात स्वामी साथ देतील. जर तुमचा स्वामीवरती विश्वास असेल तर नक्की तुम्ही यशस्वी व्हाल. जीवनात तुमचा कोणीही कितीही तिरस्कार केला तरी तुमच्या चांगुलपणाला कधी सोडू नका, कारण चुलीत जर निघणारा धूर एखाद्या भीतीला काळा करू शकतो पण आकाशाला काळे करू शकत नाही. स्वामी म्हणतात, जर तुमचा स्वतःवरती विश्वास असेल तर काहीही होईल. जर स्वामींचे नाव तुमच्या ओठावर आहे तर काळजी कशाला करताय, कारण स्वामी तुमच्या मनात असतील आणि नेहमी तुमच्या पाठीशी असतील. ज्यांना धन कमवायचं असेल ते नेहमी क्षणसुद्धा वाया घालवत नसतात आणि ज्यांना ज्ञान कमवायचं असते ते नेहमी क्षणसुद्धा वाया घालवत नसतात. जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत, हृदयामध्ये ध्येयाचं वादळ, अंतःकरणाला जिद्द, तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण नेहमी तुमचा असेल. स्वामी बोलतात, कोणाला आपलं बनवायचं असेल तर मनाने बनवा. मुखाने कोणी पण बनवतो. मुखाने कोणावर राग व्यक्त करायचा असेल तर नक्की करा, मनाने करू नका. लक्षात ठेवा, ज्या दोऱ्याला गाठ नसते त्या दोऱ्या सुईमध्ये नसतात, त्या नेहमी खूप जास्त कमी असतात. स्वामी म्हणतात, प्रत्येक गोष्टी मनासारखी झाली असती तर आनंद नावाचा शब्द याला कोणी किंमत देऊ शकलं नसतं. देवाने दिलंय त्यात थोडंसं इतरांना देऊन पाहावं. देव होता असं आपल्याला देव बनता नाही आलं तरी माणूस आहो तर माणुसकी दाखवून माणूस तरी नेहमी बनावं.
पेढा कसाही किंवा कुठल्याही बाजूला खाल्ला तरी गोड असतो. पेढा गरिबाच्या घरी सुद्धा गोड लागतो. पेढा श्रीमंताच्या घरामध्ये सुद्धा गोड लागतो. त्याप्रमाणे नामस्मरण कसेही किंवा कुठेही केले तरी स्वामीपर्यंत पोहोचतात आणि स्वामी त्यांचे आपल्याला नेहमी चांगले फळ देतात. लक्षात ठेवा, ज्याच्या मनीषी सद्गुरूंचे विचार असतात तो कधीही लाचार नसतो. आयुष्यात भरलेल्या प्रत्येक संकटात स्वामी तुमची साथ नक्की देतील. स्वामींची सेवा करून तर बघा, तुमच्या आयुष्याचा आनंदाचा सागर नेहमी वाहिला नाही तर बोला. स्वामी सेवा जो करतो त्याच्या आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामी त्याची साथ देतात. स्वामीनाम किती गोड असते. रोज घेता थोडं थोडं, बघा सहज सुटेल तुमच्या जीवनाचं कोडं. श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण एकदा कमेंटमध्ये जरूर टाईप करा.